व्यवसाय असो वा राजकारण, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय मुंबईतली चर्चा पूर्णच होत नाही, असं एक व्यक्तिमत्व म्हणजे मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय. मुंबईचं ग्लॅमर आणि इथलं राजकारण यात अनेक चेहरे येतात आणि जातात सुद्धा. पण गेल्या काही वर्षात मोहित कंबोज हे नाव सतत चर्चेत राहिलं. कोणी त्यांना किंग मेकर म्हणतं, तर कोणी कॉन्ट्रोवर्सी मेकर. मात्र या सर्व वादांच्या पलीकडे एक यशस्वी उद्योजक आणि आक्रमक राजकीय नेता लपलेला आहे. पण नक्की कोण आहेत मोहित कंबोज? अमृतसरसारख्या गल्ल्यांमधून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास मुंबईच्या बुलियन मार्केटचा किंग आणि राजकारणातल्या बड्या नेत्यांशी टक्कर घेणारा खिलाडी इथपर्यंत कसा पोहोचला? एका सामान्य तरुणाने कोट्यवधी रुपयांचं साम्राज्य कसं उभं केलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. मोहित कंबोज यांचा जन्म पंजाबमधल्या अमृतसर इथल्या एका सुशिक्षित आणि व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील अमृतसरमध्ये अन्नधान्य आणि कापड व्यवसायातील एक प्रतिष्ठित व्यापारी होते. त्यामुळे व्यापाराचे प्राथमिक धडे त्यांना कुटुंबातूनच मिळाले. मोहित यांनी आपले शालेय शिक्षण पंजाबमध्येच पूर्ण केलं आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी वाराणसी शहराची वाट धरली आणि मग वाराणसीमध्ये शिक्षण पूर्ण करून त्यांनी डिग्रीसाठी मुंबईत पाऊल ठेवलं. मुंबईत आल्यावर त्यांनी प्रसिद्ध सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बॅचलर ऑफ कॉमर्सची डिग्री घेतली. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अर्थकारण आणि मार्केटच्या हालचालींमध्ये भयंकर इंटरेस्ट होता. घरची परिस्थिती स्थिर असली तरी मुंबईसारख्या महानगरात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीने त्यांनी शिक्षण पूर्ण होताच नोकरी करण्याऐवजी थेट व्यावसायिक क्षेत्रात उडी घेण्याचं ठरवलं आणि त्यांच्या बिझनेसची सुरुवात झाली मुंबईच्या जवेरी बाजारातून. कुठलाच अनुभव आणि कुठलचंच भांडवल हाताशी नसताना त्यांनी सोन्या चांदीच्या व्यापारात उडी घेतली. सुरुवातीला अतिशय छोट्या लेवलवर त्यांनी बुलियन ट्रेडिंग सुरू केलं. ना तेव्हा त्यांचं ऑफिस होतं ना स्वतःची जागा, पण मार्केटमधली चढ उतार समजून घेण्याची त्यांची कला त्यांना कामात आली आणि त्यांनी जवेरी बाजारात जम बसवायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी या व्यवसायाचा संपूर्ण घाट घातला तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 22 वर्षे. इतक्या कमी वयात जिथे मुलं करिअरची दिशा शोधत असतात, तिथे मोहित कंबोज यांनी जवेरी बाजारातील प्रस्थापित दिग्गजांच्या समोर स्वतःचा जम बसवायला सुरुवात केली होती. मग पुढे जाऊन 2005 मध्ये केबीजे ग्रुपची स्थापना झाली. जवेरी बाजारात ट्रेडिंग करत असतानाच त्यांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात आणि वितरण करायला सुरुवात केली. प्युरिटी आणि ट्रान्सपरन्सी या दोन गोष्टींच्या जोरावर केबीजे ग्रुपने सोन्याच्या बाजारात आपला दबदबा निर्माण केला. ह्यानंतर त्यांनी केबीजे रिअल इस्टेट अंतर्गत मुंबई आणि आसपासच्या भागात मोठ्या जमिनींचे व्यवहार केले आणि आलिशान हाऊसिंग प्रोजेक्ट उभे केले. 2005 मध्ये स्थापन झालेल्या या ग्रुपने अवघ्या काही वर्षातच हजारो कोटींची उलाढाल गाठली. यांची प्रगती आणि नेतृत्व लक्षात घेता 2012 मध्ये इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 30 वर्ष. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सुवर्ण व्यापारातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आणि सोन्याच्या आयातीवरील कर आणि धोरणांबाबत सरकारकडे आक्रमकपणे भूमिका मांडली. व्यापाऱ्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे त्यांची सलग 3 वेळा या पदावर बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या कार्यकाळामुळेच भारतीय सवर्ण बाजारपेठेत त्यांचा एक वजनदार नेता म्हणून उदय झाला आणि याच जनसंपर्काचा फायदा त्यांना पुढे सक्रिय राजकारणात प्रवेश करताना झाला. यशस्वी व्यावसायिक वाटचालीनंतर मोहित कंबोज यांनी 2013 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करत सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलं आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत दिंडोशी मतदारसंघातून 350 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जाहीर करून ते राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. याच काळात भाजपने त्यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चाचं मुंबई अध्यक्षपद व नंतर मुंबई भाजपचे उपाध्यक्षपद सोपवलं होतं. 2019 मध्ये मोहित यांनी राष्ट्रीयत्वाचा संदेश देण्यासाठी आपलं आडनाव अधिकृतपणे बदलून भारतीय असं केले. आजपर्यंत राजकारणातील मोठी उलथापालथ होण्याआधी येणारे कंबोज यांचे सूचक ट्विट्स आणि विरोधी पक्षांवरील हल्ल्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात कायम प्रसिद्धीच्या झोतात राहणारे एक हाय प्रोफाईल नेते म्हणून ओळखले जात होते. पण ऑगस्ट 2023 मध्ये अचानक सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा करून सर्वांनाच त्यांनी धक्का दिला होता. या घोषणेनंतर काही काळ ते प्रत्यक्ष पदांपासून दूर राहिले, पण त्यांचा राजकीय प्रभाव कमी झाला नाही आणि सोशल मीडियावरून त्यांनी टीका सुरूच ठेवली. सध्या ते त्यांच्या बिझनेसमध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत, पण आजही जेव्हा कधी भाजपला आक्रमकपणे एखादी बाजू मांडायची असते किंवा विरोधकांवर पलटवार करायचा असतो, तेव्हा मोहित कंबोज भारतीय आजही फ्रंट फूटवर असतात. अलीकडेच म्हणजेच ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची नियुक्ती ॲस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्स या मोठ्या कंपनीच्या CEO पदी झाली. या नियुक्तीमागे एकच उद्देश होता, तो म्हणजे कंपनीच्या विविध व्यवसायांना एकत्रित करून जागतिक स्तरावर विस्तार करणं. कंबोज आता ॲस्पेक्ट ग्रुपच्या सर्वच प्रमुख क्षेत्रांचं नेतृत्व करतात. यात बुलियन, रिअल इस्टेट, स्पोर्ट्स, व्हेंचर कॅपिटल, हॉस्पिटॅलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, ऊर्जा आणि मनोरंजन यांसारख्या सर्वच क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रुपने केवळ भारतातच नाही तर दुबई, सिंगापूर, अमेरिका आणि UK या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपले पाय रोवलेत.
हॉस्पिटॅलिटी ही त्यांची आणखी एक खासियत. मुंबईतल्या नामांकित रेस्टॉरंट जसं की ब्रंच अँड केक, ओपीए किपोज अँड नॉम नॉम आणि इसेला ही त्यांच्या केबीजे ग्रुपद्वारे चालवली जातात. या व्यतिरिक्त अव्या अँड ओव्हरसीज, मिशिका गोल्ड ज्वेलरी आणि अक्षा गोल्ड ऑर्नामेंट्स यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये त्यांचे हितसंबंध आहेत. तर बिहारमध्ये इथेनॉल उत्पादनावर सुद्धा काम करत आहेत. व्यवसायासोबतच सोशल इम्पॅक्ट आणि सस्टेनेबल ग्रोथ यांमध्ये सुद्धा त्यांची एक्सपर्टीज आहे. त्यांच्या कंपन्यांचा नेमका वार्षिक टर्नओव्हर सार्वजनिकरित्या बदलत असला तरी शेकडो कोटींच्या उलाढालीसह रिअल इस्टेट आणि बुलियन मार्केटमध्ये मोहित कंबोज भारतीय हे सध्याच्या घडीला आघाडीचं नाव आहे. तर हा होता अंमलदार व्यवसायापासून आक्रमक राजकारणापर्यंतचा मोहित कंबोज भारतीय यांचा प्रवास. त्यांच्या प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गावबत्ती.